सध्या अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम सुरू आहे। त्या अंतर्गत आम्ही पेट्रोलिंग करत असताना कपिलनगर हद्दीमध्ये उज्ज्वल नगर, न्यू खसाळा या परिसरामध्ये रोडवरती 3 व्यक्ती होत्या, युवक ते आपसात काहीतरी देवाणघेवाण करताना आम्हाला संशयास्पद हालचाली करताना दिसून आले। आम्ही त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात 12 ग्रॅम पेट्रोल पावडर, MD पावडर तसेच 2 बाईक, 3 मोबाईल याप्रमाणे एकूण 3,67,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आलेले आहे। यामध्ये आरोपी जे आहे त्यांचे नाव आहे हॅपी उर्फ श्रीजन ब्रिजेश पांडे, संस्कार लक्ष्मण यादव, रौनक सिद्धार्थ चौधरी, 2 म्हसाळामधले राहणारे आणि 1 दरीपटकामधला आहे। तसेच यातील त्यांचा हा जो माल आहे MD पावडर हे यातील पाहिजे आरोपी प्रीतम बंबोले याच्याकडून राहणार यशोधरानगर याच्याकडून घेतल्याचे सांगितले। त्याचा सुद्धा आम्ही शोध घेऊन त्यास अटक करून कपिलनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेले आहे। यापूर्वी जो पाहिजे आरोपी आहे त्याच्याविरुद्ध एक NDPSचा गुन्हा दाखल आहे। इतर आरोपी हे नवीनच या प्रकारच्या धंद्यामध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे। पिढी आहे हे आज जी कारवाई झाली यामध्ये 20 ते 25 वयोगटातले युवक आहे। युवा पिढीला माझं आव्हान आहे की त्यांनी अंमली पदार्थाच्या नशेपासून नक्कीच दूर राहावं आणि यामध्ये त्यांनी सहभाग घेऊ नये, कारण त्यांच्या शारीरिक मानसिक त्याच्यावर परिणाम होतोच, त्याप्रमाणे त्यांचं करिअरसुद्धा उद्ध्वस्त होतं आणि इतर युवा वर्गांसुद्धा त्याचं व्यसन लागू शकते। तर त्यामुळे युवा वर्गाने याच्यापासून दूर राहिलं पाहिजे आणि अशी काही जर त्यांना माहिती असेल तर निश्चितच आम्हाला NDPS पथक किंवा पोलिसांना कळवली पाहिजे।